जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्राला पण शेअर करा, कारण माझा एकच हेतू आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला नॉलेज पोहोचावं आणि याच्यासाठी मला फक्त तुमची साथ पाहिजे। नोबेल पुरस्काराची रक्कम किती आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 2.5 कोटी, नंबर 2 3 कोटी, नंबर 3 4.5 कोटी आणि नंबर 4 7.5 कोटी। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 4.5 कोटी। नोबेल पुरस्काराची रक्कम 4.5 कोटी आहे। शामोर्गाची उंची किती असते? तुमचे ऑप्शन: नंबर 1 9 फूट, नंबर 2 39 फूट, नंबर 3 29 फूट आणि नंबर 4 19 फूट। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 9 फूट। शामोर्गाची उंची 9 फूट इतकी असते। किंग कोब्राची लांबी किती असते? तुमचे ऑप्शन: नंबर 1 30 फूट, नंबर 2 20 फूट, नंबर 3 15 फूट आणि नंबर 4 10 फूट। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 20 फूट। किंग कोब्राची लांबी 20 फूट इतकी असते। भारतातील सर्वात मोठी जेल कोणती आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 येरवडा जेल, नंबर 2 नैनी जेल, नंबर 3 तिहार जेल आणि नंबर 4 राजमुंद्री जेल। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 तिहार जेल। आपल्या भारतातील सर्वात मोठं जेल म्हणजे तिहार जेल। कोणता पक्षी घरटे बनवत नाही? तुमचे ऑप्शन: नंबर 1 कावळा, नंबर 2 हार्मिंग बर्ड, नंबर 3 कोकिळा आणि नंबर 4 शहामृग। तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 कोकिळा। कोकिळा हा पक्षी आपले घरटे बनवत नाही। जास्त तेल खाल्ल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन: नंबर 1 कर्करोग, नंबर 2 शुगर, नंबर 3 केस गळणे आणि नंबर 4 पथरी। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 केस गळणे। जास्त तेल खाल्ल्याने केस गळणे हा आजार होऊ शकतो। बाजीरावचा नातू असणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। तुमचे ऑप्शन: नंबर 1 श्रीमंत माणूस असणे, नंबर 2 वाशिल्याचा माणूस असणे, नंबर 3 बिजाखोर असणे आणि नंबर 4 अति लांबचा किंवा दुसरा माणूस असणे। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 बिजाखोर असणे। बाजीरावचा नातू असणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ बिजाखोर असणे असा होतो। हे मित्रांनो, खास तुमच्यासाठी प्रश्न आहे, जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 मुकेश अंबानी, नंबर 2 इलॉन मस्क, नंबर 3 रतन टाटा आणि नंबर 4 गौतम अदानी। तर तुमचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या। आपण बघूया प्रश्नाचं उत्तर कोणाकोणाला देता येतं। एक टीप आहे मित्रांनो आणि खास ती पण तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर आहेत, पण तरी तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर खाली कमेंट करा।